बघितलं तर कांदा सगळा नासून गेलाय, त्याच्या जवळ 1 रुपया सुद्धा त्याची मिळकत मिळणार नाही. 60 ते 65 हजार रुपये त्यांनी आणायचे कुठून, आणि त्यानंतर दुसरी शेती करायची म्हणलं तर त्याला अजून दुसरे पैसे आणायचे कुठून. तर ह्याच्यासाठी सरकार भूमिका घेतंय काय? आज राजकीय नेते ज्यावेळेस मतदानाच्या वेळेस येतात, दरवाजाला येतात, मला मतदान द्या, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही हे योजना आणू, आम्ही ते योजना आणू. पण आज प्रत्यक्ष आज 20 दिवस झालं पाऊस चालू आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालं. कुठला राजकीय नेता आला? कुठला राजकीय नेत्यानं हे केलं? कुठलाही राजकीय नेता आला नाही, कुठला ग्रामसेवक आला नाही, कुठला तलाठी आला नाही. आज अल्पभूधारक शेतकरी 1 नाही तर 2 एकर जमीन आहे, त्याचं पोट हातावरचं पोट असतं, कुठनं तरी रोजगारदारी करून शेतात उन्हातानात काम करून कष्ट करून आणून पैसा घालतो, आणि त्याचा मोबदला सुद्धा मिळत नाही. आणि सरकार योजना आणतं किती? 3 महिन्याला 1,500 रुपये. 1,500 होतं काय? आज 30 ते 40 हजार रुपये शेतकऱ्याला एकरी खर्च आहे, आणि 1,500 देऊन फक्त गाजर दाखवायचं काम करतं हे सरकार. हे सरकार खरं तर शेतकऱ्याचं नाही सरकार. हे सरकार जर बघितलं, जर शेतकऱ्याचा विचार जर केला असता, आज शेतकरी नाही म्हणजे 4 चाकी गाडी हिंडला असता.